प्रश्न: विज्ञान आणि आध्यात्मिक ज्ञान यात फरक काय? उत्तर असे आहे, मनुष्याने या जन्मी केलेले दुष्कृत्य अथवा सत्कृत्य त्याच्या मृत्यूनंतर लोप पावत नाही, तर पुढील जन्मी त्याच्या कर्मानुसार त्याला तशा प्रकारची योनी अथवा तिथी नक्षत्रावर जन्म घेऊन त्याचे कर्मफळ भोगावे लागते. म्हणजेच आध्यात्मिक जीवनशास्त्रात त्याचे एका जन्माचे कोणतेही कर्म नष्ट न होता पुढील जन्मी त्याला मागील कर्मानुसार वाटचाल करावी लागते. या तत्वानुसार या जन्मी एखाद्या व्यक्तीने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आणि ईश्वर लिखित आयुष्य जगल्यानंतर मृत्यू झाल्यावर ती व्यक्ती पुन्हा मनुष्य योनीत जन्माला आली तर तिला पुन्हा पहिलीपासून शिक्षण घ्यावे लागते. परंतु अध्यात्मात असे होत नाही. मनुष्याने या जन्मी जेवढे आध्यात्मिक ज्ञान प्राप्त केलेले असते त्या ज्ञानाच्या पूर्वस्मृतीसहित तो पुढील जन्मी जन्माला येतो. मागील जन्मी जेवढे आध्यात्मिक ज्ञान प्राप्त झाले होते तिथून पुढे त्याच्या ज्ञानप्राप्तीला सुरुवात होते. म्हणून सत्पुरुषांना जन्मतःच आध्यात्मिक ज्ञान असते असे आपण मानतो. ईश्वर निर्मित गोष्टींचा शोध वैज्ञानिक लोक लावत असतात. वैज्ञानिकाने शोध लावलेल्या सर्वच गोष्टी मुळातच अस्तित्वात असतात. जसे दुधाचे दही बनले, दह्यापासून ताक आणि त्यापासून लोणी काढले, तर आपण लोण्याचा शोध लावला असे म्हणता येणार नाही, कारण लोणी हे मुळातच दुधामध्ये असते जे ईश्वर निर्मित आहे. त्या गोष्टींचा शोध घेणे म्हणजेच संशोधन नव्हे. आजपर्यंत विज्ञानाने जे जे संशोधन केले आहे तेवढे संशोधन कोणत्या ना कोणत्या तरी आध्यात्मिक ज्ञानाच्या संकल्पनेनुसारच आहे. आध्यात्मिक ज्ञानाव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे ज्ञान हे मर्यादित असते. विज्ञानालाही मर्यादा आहेत. आध्यात्मिक ज्ञान अमर्यादित असते. विज्ञान मर्यादित कसे आहे याविषयी सविस्तर माहिती आध्यात्मिक ज्ञानगंगा या आध्यात्मिक पुस्तकात पहावी. धन्यवाद. जय श्रीराम. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये सांगा आजची माहिती कशी वाटली.